संगमनेर विधानसभा मतदारसंघात बिग फाईट झाली। बाळासाहेब थोरातांना सुजय विखेंचं आव्हान आहे। राधाकृष्ण विखे पाटलांचे कामाला लागण्याचे आदेश आहेत। तर संगमनेरच्या उमेदवारीवरून सुजय विखे पाटील इच्छुक आहेत। सुजय विखे पाटलांच्या इच्छेवर बाळासाहेब थोरातांनी टीका केली। राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र संगमनेरमधून कामाला लागण्याचे आदेश देऊन रणशिंग फुंकले। संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाहीये तर तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे। सुजय विखे पाटलांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली। सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेवर बाळासाहेब थोरातांनी हळूच डिवचलं। मोठ्याचं लाडकं लेकरू त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा पक्षांना तरी पालकांना पुरवला पाहिजे। लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच छंद पुरवण्याकरता एका वेळेस 2 ठिकाणी वापरू शकतो पण पालकाचा छंद तर पुरा होईल। संगमनेरमधून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली, त्यात वावगं काय असा प्रतिसवाल सुजय विखे पाटलांनी केला। निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल। आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या म्हणणं पक्षश्रेष्ठींकडे द्यावे। आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षश्रेष्ठीचा निर्णय की त्याच्यामध्ये हट्टाचा कुठला विषय असेल। या शाब्दिक वादात राधाकृष्ण विखे पाटलांची एंट्री झाली। त्यांनी तर संगमनेरमधून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशच देऊन टाकले। हे तर मोठेपणाचे सोंग आहे ना। आज स्वतःला फार धुतला तांदळासारखे विरोधात राज्यामध्ये पण राज्यात लोकांना माहित नाही की दिव्याखाली किती अंधार आहे। हे तुम्हाला आता उघड करायचं उद्या काळामध्ये 50 दिवस राहिले कामाला लागा यश आपलंच आहे अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देतो। सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये उमेदवार असतील तर ती लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी असेल यात शंका नाही। आदेश वाकळे, लोकशाही मराठी, संगमनेर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।